श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव आता प्रत्यक्षात तुमच्याकडे आले आहेत, तुम्हाला काहीतरी सांगायला. देव म्हणतात, तुझ्यासाठी असा काही आशीर्वाद देत आहे ज्यामुळे तुझे जे काही प्रश्न आहेत, ज्या काही शंका आहेत, त्या आत्ता या क्षणी सुटायला तुला मदत मिळेल. बाळा, तू मनाभावाने आम्हाला हाका मारतोस. आम्हीही तुझ्यापर्यंत यावे ही तुझी इच्छा होती, म्हणून आज तुझ्यापर्यंत येणे केले. हा संदेशही त्या बळावर तू ऐकत आहेस. बाळा, देवांची इच्छा आहे का हा संदेश तू पूर्ण ऐकावा. तुला जे काही मार्गदर्शन करत आहोत ते तू आनंदाने स्वीकार करावे. देव म्हणतात, बाळा, आता तू निश्चिंत होण्याची वेळ आली आहे. तू जे आजपर्यंत कर्म केलेत त्यासाठी जो काही संघर्ष तू केला आहेस तो प्रत्यक्षात मी बघितला आहे. आता तू खूप काही प्रश्नातून तुझे मार्ग शोधशील. बाळा, ही आज मी तुला एक पर्वणी म्हणूनच तुला बहाल करत आहे. जेव्हा कधी तू भक्तिभावाने आम्हाला हाका मारतोस तेव्हा आम्हीही तुमच्यासाठी काहीतरी आशीर्वाद, काही चमत्कार असे घेऊन येतो की ते तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे भाग्य बदलायला तुम्हाला संकेताद्वारे निर्देशित करतो. बाळा, आजही तुझ्यासाठी खूप काही असे आशीर्वाद देत आहे ज्यामुळे तुझे पुढील जीवन तुला सुखमय होईल. बाळा, जेव्हा जेव्हा तुमच्या मनात प्रश्नांचे काहूर उठते तेव्हा तेव्हा आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्यापर्यंत येतो. बाळा, तू दत्त स्वामींची खूप काही आराधना करत आहेस. आज मी त्याच रूपात तुला दर्शन देण्यासाठी आलो आहे. तेव्हा हे मार्गदर्शन तुझ्यासाठी योग्य ठरेल. बाळा, आता काळजी करू नकोस. तू ज्याप्रमाणे भक्तिभावाने गाईला नैवेद्य अर्पण करतोस, मी बघतो की तू पूर्ण श्रद्धेने आम्हाला हाका मारतोस. तू चरित्राचेही पाठ करतोस. बाळा, तू जे काही संकल्प केले आहेस ते आता पूर्णत्वास जातील. ते संकल्प देखील आम्हीच तुझ्याकडून करवून घेत आहोत. बाळा, कधी कधी असे काही कर्म आपण करून ठेवलेले असतात की जे काही पूजा किंवा काही तुम्ही संकल्पांद्वारे केलेल्या व्रत उपासनेमुळे तुम्हाला त्यापासून मुक्ती मिळते. बाळा, पुण्यही अधिक होते तेव्हा कुठे त्या कर्मांचा भोग संपल्या जातो. कधी कधी तुम्ही खूप हैराण होता. काही प्रश्नांमुळे, गुंत्यांमुळे तुम्ही इतके विचारात पडता की तुम्हाला काहीही सुचत नाही. पण बाळा, आम्ही तुमचेच आहोत. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला कधीही एकटे सोडत नाही. तू कधी कधी नाम जपाला विसरतोस आणि प्रश्नांना इतकं मोठं बनवतोस की तुझ्यापुढे त्या प्रश्नांव्यतिरिक्त काहीही तुला दिसत नाही. तेव्हा आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात तुझ्यापर्यंत येतो. जसे की हा संदेश देखील तुझ्यापर्यंत येण्याचा एक बहाणा आहे. बाळा, आम्ही तुझ्यापर्यंत येण्यासाठी हा बहाणा निवडला आहे. तेव्हा आता तू निश्चिंत होण्याची वेळ आली आहे. बाळा, तुझे कर्म तू जागृत केले आहेत. तू खूप काही नामस्मरणाद्वारे आम्हाला प्राप्त केले आहे. जे कोणी श्रद्धेने आम्हाला हाका मारतात तेव्हा आम्हीही त्यांच्यापर्यंत कोणत्या तरी रूपात येऊन त्यांना दर्शन देतो. आताही ही पर्वणी तुम्हाला साधली आहे तेव्हा आमचे दर्शन करा. बाळा, आम्ही प्रत्येक क्षणाला तुमच्या आसपास राहून तुमचे संरक्षण
करत असतो. जेव्हाही तुम्हाला आमची अत्याधिक आवश्यकता असते तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. देव म्हणतात, बाळा, मनाला निश्चंक कर आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक. जेव्हा जेव्हा तुमच्या मनाला काही भीती वाटते, काही आधार वाटण्याची जर तुम्हाला आवश्यकता असते, त्यावेळेस ईश्वराचे चिंतन करा. ईश्वराचे चिंतन केल्याने तुमच्या मनातली भीती, भय पळून जाते बाळा. कारण आम्ही तुमच्या भोवती असे सुरक्षा कवच निर्माण करतो. ते सुरक्षा कवच तुम्ही स्वतः आमच्या नामस्मरणाद्वारा प्राप्त करू शकता. तेव्हा नामस्मरण करत राहा. देव म्हणतात, तुम्ही आमच्या अद्भुत शक्तीचा अनुभव करण्यासाठी सक्षम आहात. कारण तुम्ही प्रेमाने आम्हाला हाका मारल्या आहेत. आता आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहोत. आता काळजी करण्याचे काही कारण नाही. कारण बाळा, तो नामस्मरणाद्वारा तुझ्या आजूबाजूला आमच्या आशीर्वादाचे एक वलय तयार केले आहे. ते वलय तुझे संरक्षण करेल. तुला कोणतीही काळजी, त्रास देणार नाही. तुला आता कोणतीही चिंता भेडसावणार नाही. तुझे मार्ग सोपे करण्यात आले आहेत. आता तू सरळ दिशेने चालत राहा. तुझ्यासाठी योग्य मार्ग दाखवला आहे, त्यावर तू चालत राहावे. तुला योग्य मार्ग सापडेल. तुला तुझे ध्येय गाठायचे आहे, त्यासाठी तू ईश्वराचा धावा घेतला आहे. तेव्हा ईश्वरही तुझ्यापर्यंत आले आहेत. देव म्हणतात, तुझ्यापर्यंत जे कोणी तुला भटकवण्यासाठी आलेले आहेत, त्यांचे काही प्रयत्न देखील त्यांना निष्फळ होताना दिसतील बाळा. कारण तुझ्या आजूबाजूला आम्ही असे काही वलय निर्माण केले आहे, ज्यामुळे तुझ्यापर्यंत कोणतेही शत्रू येणार नाहीत. तुझ्या केसाला देखील कुणाचा धक्का लागणार नाही. बाळा, आता तू काळजी करू नकोस. कारण पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य तुला भेटायला आले आहेत. तेव्हा आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही. देव म्हणतात, बाळा, तू मला याच रूपात बघू इच्छितो ना? बघ, मी तुझ्या पुढे याच रूपात तुला दर्शन देत आहे. होय बाळा, आता काळजी नसावी. कारण तुझे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला आता इथून पुढे मिळत जाईल. आता तुझ्या काळजीचे दिवस संपले. त्या चिंता मी माझ्या आशीर्वादामुळे पुसून टाकू इच्छितो. कारण तू आजपर्यंत बाळा ज्या चिंतेत होता, ती चिंता मिटवायचे आणि संपवायचे कारण तूच मला दिले आहे. ती म्हणजे तुझी भक्ती आणि श्रद्धा. तुझ्या भक्तीने तू मला प्रसन्न केले आहेस. तेव्हा मीही तुझ्यापर्यंत येऊन आता त्या तुझ्या सर्व वाईट कर्मांचा, पापांचा नष्ट करण्यासाठी इथे आलो आहे. बाळा, खूप पूर्वरित कर्म काही तुझे शिल्लक होते, त्यामुळे तुला हा त्रास भोगावा लागला. पण आता मात्र तो संपवण्यात येत आहे. तेव्हा तुझ्या दिशेने आनंदी आनंद आणि उत्साहाचे वातावरण तू बघू शकशील. बाळा, तुझ्या जीवनात आता तू ती प्रगती बघशील जी तू इच्छितोस. कारण आता तुझा तो काळ सुरू होत आहे, ज्यात तुझा भाग्योदय निश्चित आहे. तुझे आता ते दिवस सुरू होणार आहेत, ज्यासाठी तू खूप काही प्रयत्न देखील केले आहेत. देव म्हणतात, बाळा, प्रत्येकाचे कर्माचे माप ज्याच्या त्याच्या हाती आहे. म्हणून नेहमी आम्ही तुम्हाला सांगतो की चांगले कर्म करा. जेव्हा तुम्ही छोट्यात छोटेही चांगले कर्म करू इच्छिता, तेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद द्यायला येतात. बाळा, जर तुझ्या मनात यावेळेस शंका असेल
की मी तर खूप काही पुण्य केले आहेत, पण मला हा त्रास का बरे? बाळा, जेव्हाही तुमचे मागचे कर्म जेव्हा तुम्ही भोगून संपवता, तेव्हाच तुमचे भाग्योदय होण्याचा काळ येतो. तो काळ तुझा आला आहे. तेव्हा आता तुला निश्चिंत राहण्याची आवश्यकता आहे. जसे काही तुम्ही नामस्मरण करता, तेव्हा तेव्हा ईश्वराचे चिंतन करता, तेव्हा तेव्हा ईश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्यापर्यंत येत असतात. हा संदेश देखील तुमच्यासाठी भगवंताचा, ईश्वराचा, परमेश्वराचा एक आशीर्वाद रूप आहे. बाळा, तो तुझ्यापर्यंत आला आहे कारण तो तुझ्या भाग्यात होता, म्हणून तू हे सर्व काही ऐकत आहेस. आता तू काळजीतून निघावे अशी ईश्वराची इच्छा आहे. बाळा, तुझ्यासाठी खूप काही पडद्याआड होते. ते जे काही आशीर्वाद आता तुला प्राप्तीची वेळ आली आहे, तुझ्यासाठी खूप काही असे चमत्कार आता घडायला सुरुवात होईल. बाळा, तू एक एक करून रोज बघू शकशील की तुझे जीवन कितीतरी सुखमय होत आहे. तुझ्या जीवनातले छोटे मोठे प्रश्न तर अगदी सहजतेने तू पार करशील. कारण बाळा, तू देवांना प्रसन्न केले आहे. तुझे कर्म देखील चांगल्या दिशेकडे वळलेले आहेत. तुझे विचार देखील चांगल्या दिशेने वळलेले आहेत. तेव्हाच तू या संदेशापर्यंत आला आहेस. तू आमची भक्ती मनाने, श्रद्धेने करतोस, म्हणून हा संदेश देखील तू ऐकत आहेस. बाळा, देवांची इच्छा आहे की आज जो कोणी हे संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर पूर्ण दत्तावतार दिगंबर, ज्यांना तुम्ही ब्रह्मांडधीश म्हणता, त्यांचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. आता तुमचे कार्य मार्गी लागणार आहे. आता तुमचे ते कार्य खूप पुढे गती घेणार आहे. जेव्हा तुमच्यासाठी असे काही नियोजन स्वतः ईश्वर आणू इच्छितात, तर विचार करा की तुमचे भाग्य परिवर्तन होण्याची वेळ आली आहे. बाळा, तू जेव्हा जर श्रद्धेने, भक्तीने जर हाका मारत असशील, तर तुला या संदेशावर सुद्धा विश्वास करणे आहे. कारण प्रत्यक्षात आम्ही तुझ्यापर्यंत आलो आहोत तुला आशीर्वाद देण्यासाठी. तुझा सुखाचा काळ सुरू होत आहे. देव म्हणतात, तुझ्याकडे चारी दिशेने असे काही आनंद येणार आहेत. ते क्रमाक्रमाने तुझ्यापर्यंत येतील. बाळा, तूही ते आनंदाने स्वीकार करावे. जेव्हा जेव्हा तुझ्या मनात आम्ही कोणता ना कोणता असा काही विचार जो सकारात्मक आहे तो तुझ्यापर्यंत पाठवतो, तो आमच्याच आशीर्वादाने तुझ्यापर्यंत आलेला असतो. आताही तू काही चांगले कार्य नेहमी आपल्या हाताने घडवत जा. जसे की गोमातेला तुझ्या हाताने जर तू कधी काळी खाऊ घातले आहे, त्याचे सुद्धा तुला शुभफळ प्राप्त होतील. बाळा, जेव्हा जेव्हा तुम्ही मुक्या प्राण्यांना, पशु पक्ष्यांना काहीतरी खायला देता आणि प्रेमाने त्यांच्याकडे दृष्टीने बघता, तेव्हा तेही तुमच्याकडे त्या रूपाने बघतात. त्यांच्यातही एक दैवी संकेत असतो. बाळा, तेही तुम्हाला काही आशीर्वाद देऊ इच्छितात. तेच मी आज तुमच्यापर्यंत पोचवत आहे. बाळा, तुझे सुकर्म मी बघितले आहेत, त्यामुळेच आज तू हा संदेश ऐकत आहे. तुझ्यावर खूप भरभराट होणार आहे. तुझ्या घरात कोणतीही कमतरता तुला जाणवणार नाही. बाळा, येते दिवस खूप सुख आणि समृद्धीने भरलेले असेल. जे काही बाळ संकल्पयुक्त पूजा करू इच्छितात, ज्यांनी काही व्रत घेतली आहेत, त्यांचे व्रत पूर्ण होतील, त्यांचे संकल्प देखील पूर्ण होतील. त्यांना आमचा आशीर्वाद आहे. देव म्हणतात, यावेळेस जे कोणी बाळ हा संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर
दत्तकृपा पूर्णपणे राहील. त्याचे जीवन सुखाने अमृतासारखे होईल. जीवनात कोणतीही कमतरता भासणार नाही. त्याचे आरोग्य चांगले होईल. त्याच्या घरातून दारिद्र्याचा नाश होईल. सुखसंपत्तीने घर भरेल. आनंदी चारी दिशेने त्याच्या घरावर वर्षाव करेल. सुखी राहा बाळा, तुमचे कल्याण होईल.